जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं वय 18 ते 65 आहे तर टाटा कंपनीची एक जबरदस्त स्कीम आहे, प्लॅन आहे, त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे। खासियत याची अशी आहे की एका प्लॅन मध्ये आपण पैसे टाकतो आणि दोन पॉलिसीचे दोन प्लॅनचे आपल्याला बेनिफिट मिळतात। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे पण पैसे आपल्याला मिळत आहे ते गॅरंटेड, म्हणजे जे पण आपण पैसे टाकणार आहे ते गॅरंटेड आपल्याला रिटर्न सुद्धा मिळणार आहे। प्लस तुम्ही म्हणाल यार महागाईचं काय, तर ते महागाईला बीट करण्यासाठी दुसरी जी पॉलिसी मी सांगितली त्यामध्ये ते रिइन्व्हेस्ट होऊन आपल्याला मार्केट रिटर्न नुसार सुद्धा पैसे मिळणार आहे। ही एक खासियत आहे। समजा जर आपण 5 लाख रुपयाचा इथे प्रीमियम घेतोय तर ज्या दिवशी आपण पॉलिसी काढतो त्याच दिवशी आपल्याला 1,36,000 रुपयांची इन्कम सुरू होते। यस, ज्या दिवशी पॉलिसी काढली त्याच दिवशी पैसे मिळतात। पण आता आपल्याला काय करायचे, आपल्या फ्युचरसाठी ही प्लॅनिंग करायची आहे, त्यामुळे ते जे पैसे आहे 1,36,000 ते दुसऱ्या पॉलिसीमध्ये रिइन्व्हेस्ट होता, म्हणजे आपण जे पैसे टाकतोय ते तर परत मिळतच आहे, प्लस ते रिइन्व्हेस्ट होत आहे, त्यामुळे आपल्याला मार्केट रिटर्न नुसार सुद्धा पैसे मिळणार आहे। ही याची खासियत आहे। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा जर मला काय झालं, मी पॉलिसी घेतली 2 दिवसांनी, 6 दिवसांनी, 1 वर्षांनी, 9 वर्षांनी, 5 वर्षांनी, मला काय झालं तर काय प्लॅन डुबला, तर असं नाही आहे। यामध्ये एक रायडर येतं, बीपीआर रायडर। त्यामुळे समजा जर मला काही होतं आहे, पुढचे हप्ते मी भरू शकत नसेल तर ते सगळे हप्ते माफ होता, टाटा कंपनी स्वतः ते हप्ते भरणार। त्यामुळे आपली जी पॉलिसी आहे ती कंटिन्यू राहते। डेट बेनिफिट म्हणून ज्या दिवशी अशी घटना घडती त्याच्या इमिडिएटली आपले जे नॉमिनीज आहे, मग तुमचा मुलगा, बायको, आई वडील जे पण असेल त्यांना 70 लाख रुपये, म्हणजे जी पण आपली रक्कम आहे त्याच्या 12% इथे त्यांना डेट बेनिफिट मिळतो। एवढंच नाही, दुसरी जी पॉलिसी होती ज्यामध्ये रिइन्व्हेस्ट होत होते ते जे 1,36,000 आहे ते आपल्या नॉमिनीच्या बँक अकाउंटमध्ये मिळतात, म्हणजे जो कर्ता पुरुष आहे तोच नाही राहिला। त्यामुळे त्यांनी हप्ते तर माफ केले, पण मग नॉमिनीला त्यांनी पैसे सुद्धा दिले डेट बेनिफिट म्हणून। आणि जे 1,36,000 रिइन्व्हेस्ट होत होते ते डायरेक्ट नॉमिनीच्या बँकेत सुद्धा दर वर्षाला पाठवताय। पण मग दुसऱ्या पॉलिसीचं काय, तर दुसऱ्या पॉलिसीमध्ये सुद्धा एक रायडर आहे जो की इनबिल्ट आहे, त्याचे कुठलेही पैसे द्यायचे नाही आहे, त्यामुळे ते पण हप्ते माफ होत आहे। आणि जशी ही पॉलिसीची टर्म पूर्ण होते ते पैसे सुद्धा आपल्या नॉमिनीला मिळता आहे। त्यामुळे जबरदस्त प्लॅन आहे। मागे पण अशा एका प्लॅन बद्दल माहिती सांगितली होती, मी स्वतः तो प्लॅन घेतला होता, टाटा एआयचा परम रक्षक प्रो। पण तिथे एक अडचण होती की तिथे इन्कम क्रायटेरिया होता, म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल तर 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न पाहिजे, जॉब करत असाल तर कमीत कमी 3 लाखांचं तरी पॅकेज पाहिजे। पण अनेक जणांचं त्या क्रायटेरियात बसत नव्हते। अनेकांना तुम्ही ते बघू शकता, मी गायडन्स सुद्धा दिलेला आहे। पण आता अनेकांचं म्हणणं आहे की दुसरा प्लॅन आहे का, तर टाटानी सुभाष सोल्युशन हा एक प्लॅन आणला आहे। याची खासियत अशी आहे की लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये, म्हणजे आज माझं वय 18 आहे किंवा 20 आहे, मग मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, जॉबला लागायचं आहे, त्याच्यानंतर लग्न होणार आहे, मुलबाळांचा खर्च, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, रिटायरमेंट प्लॅनिंग, या प्रत्येक स्टेजमध्ये पैशांची गरज पडते। अनेकांची कमी जास्त असू शकते, कोणाला शिक्षणासाठी 3 लाख रुपये लागणार आहे तर कोणाला 18 ते 20 लाख लागू शकताय, पण शेवटी पैशांचीच गरज आहे। आणि हे सोल्युशन आपल्याला शुभ व्हावं म्हणून हा प्लॅन आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय कशा प्रकारे पैसे मिळणार, किती प्रीमियम, किती हप्ता बसू शकतोय, काय बसू शकतोय। त्यामुळे तुम्हाला पण एक चांगलं लाईफ कव्हर प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस चांगली अमाऊंट पाहिजे असेल तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकताय। हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, टाटा कंपनी सोबत कुठलीही स्पॉन्सरशिप केली नाही आहे, पण एक नॉलेज, कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी या सिरीज अंतर्गत भरपूर सारे व्हिडिओज आणतोय आणि त्यातलेच हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा। स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, चला तर बघूया डिटेलमध्ये। तर बघा, ऍप मधून सगळं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी नेमका प्लॅन काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकताय, शुभ मुहूर्त या प्लॅनचं नाव आहे, या स्कीमचं नाव आहे, ज्यामध्ये 2 प्लॅन आहे। आपण फक्त एकाच प्लॅनचे पैसे देतोय, दुसरं प्लॅन आपल्याला गिफ्ट मिळतोय असं समजलं तरी चालेल। जसं की तुम्ही बघू शकताय, टाटा एआय फॉर्च्यून गॅरंटी सिक्युअर, नावातच गॅरंटी आहे, त्यामुळे जे पण पैसे मी टाकणार ते गॅरंटेड मला मिळणार। पण मग महागाईचं काय, तर महागाईला बीट करण्यासाठी दुसरा प्लॅन आहे स्मार्ट फॉर्च्यून प्लस, म्हणजे भविष्यामध्ये आपली जी रक्कम आहे ती प्लस झाली पाहिजे, यासाठी हा प्लॅन आपल्याला एक्स्ट्रा मिळतो आहे। आता नेमका काय आहे तर बघा, हा पहिला प्लॅन आहे तो डायरेक्ट गॅरंटेड आहे आणि दुसरा जो आहे तो मार्केट लिंक आहे, त्यामुळे आपल्याला जे पैसे मिळणार आहे ते मार्केट रिटर्न नुसार मिळणार आहे। तर बघा याचे बेनिफिट काय ते तुम्ही बघू शकता आणि ते मी तुम्हाला सांगणारच आहे।
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, आता समजा एक कस्टमर आहे, ओके, तो अमुक प्रीमियम भरतोय, मग तुम्हाला पॉलिसी टर्म ठरवून घ्यायची, म्हणजे तुम्ही 10 वर्षासाठी भरणार आहात, ओके, मग त्यामध्ये आपण जे पण पैसे भरतोय ते गॅरंटेड आपल्याला मिळताच आहे, प्लस ती जे पैसे, जसं मी तुम्हाला बोललो पॉलिसी काढल्या पहिल्या दिवशी आपल्याला इन्कम मिळणार आहे, पण आता मला त्याची गरज नाही आहे, त्यामुळे ती दुसऱ्या प्लॅनमध्ये ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होते. मग ती किती वर्ष होणार आहे, समजा पॉलिसी टर्म 20 वर्षाची घेतली आहे तर ती 20 वर्ष आपण टाकलं इन्व्हेस्ट होती आहे, तर ते इन्व्हेस्ट होऊन मार्केट रिटर्न नुसार सुद्धा पैसे मिळणार आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो, समजा जर 5 लाख रुपयाचा प्रीमियम घेतला, यामध्ये आपल्यावर आपल्याला किती प्रीमियम घ्यायचा, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, तुमचे जे पण प्लॅनिंग आहे, तुमचे जे पण गोल आहे त्यानुसार घ्यायचं आहे. आता मी उदाहरणार्थ तुम्हाला 5 लाख रुपयांचं सांगतो, समजा जर मी वर्षाला 5 लाख रुपये प्रीमियम भरतोय, ओके, तर इथे बघा मी 5 लाख भरतोय, त्यामध्ये 4,85,400 हा माझा बेस आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की BPR रायडर आहे, म्हणजे आपल्याला काय झालं तर आपले हप्ते माफ झाले पाहिजे, आपल्या नॉमिनीला पैसे मिळाले पाहिजे, तर तो BPR रायडर आहे, त्याचे 14,500 त्या 5 लाखातच इन्क्लूड आहे. मग ते काय होतं, जे पण आपण पैसे भरतोय, आपण भरतोय 4,85,400, ते 20 वर्षाची पॉलिसी टर्म घेतली आहे, तर इथे बघा 48,54,000 हे गॅरंटेड, जेवढे पैसे भरले तेवढे आपल्याला गॅरंटेड मिळताच आहे, प्लस यातनं जी आपल्याला 1,36,000 पहिल्याच दिवसापासून जी इन्कम चालू होते प्रतिवर्ष, ती आपण दुसऱ्या प्लॅनमध्ये रिइन्व्हेस्ट करतोय. मग त्याची जर फंड व्हॅल्यू आपण बघितली फक्त 8% तर 53.15 लाख होते, म्हणजे हे 48 प्लस 53 म्हणजे जे पैसे भरले त्याच्या दुप्पट आपल्याला मिळत आहे. एवढंच नाही, समजा जर 12% आपण जर रिटर्न्स पकडले तर त्याची व्हॅल्यू होती 85 लाख. पण जे पण टाटाचे फंड आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते ते मॉर्निंग स्टार नुसार 4 ते 5 रेटिंग वाले आहे, तुम्ही इथे ते बघू पण शकताय. जे पण रिटर्न मिळाले ते सध्याच्या मार्केट स्थितीमध्ये 23 ते 25% आहे. आपण ॲव्हरेज 12 किंवा 15 जरी पकडलं तरी आपल्याला जबरदस्त रिटर्न्स मिळता आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, जे पण पैसे मी भरले, 5 लाखाचा हप्ता घेतलाय, त्यामध्ये 4,85,000 माझे त्या पॉलिसीमध्ये जात आहे, आणि ह्या 14,500 माझे BPR रायडरमध्ये जात आहे. मग हे मला रिटर्न किती मिळत आहे, 48,54,000, कारण की BPRचे जे आहे ते पैसे आपल्याला रिटर्न नाही मिळत आहे, त्यामुळे 48 मिळत आहे, आणि ते दुसऱ्यामध्ये इन्व्हेस्ट होत आहे 1,36,000, जे की इन्व्हेस्ट होऊन मला मिळत आहे 85.76 लाख. म्हणजे जर बघायला गेलं तर मला टोटल 20 वर्षात मिळत आहे 1.34 करोड, आणि फक्त 8% जरी पकडले ना तरी 1.2 करोड. हे झालं सगळं भविष्याच्या गोष्टी. पण जर का इथे मला काय होतं आहे तर काय होईल, तर हा जो BPR रायडर घेतला ना, हा 14,000 रुपयाचा, तर याची मॅजिक इथे आहे, याची पॉवर इथे आहे. जसं की तुम्ही पुढच्या स्लाइडमध्ये बघू शकताय, इन केस समजा जर मी हे पैसे भरतो, जसं की इथे बघा ही सगळी दिलेलं आहे, पॉलिसी टर्म कितीनुसार घेतोय, समजा आपण हे बघा ही पॉलिसी घेतोय 10 वर्ष, आपण पैसे भरतोय, प्रीमियम भरतोय, त्यातले 1,36,000 जे आहे ते दुसऱ्या पॉलिसीमध्ये जात आहे, ऑटोमॅटिक जात आहे, ऑटोमॅटिक तिथे जमा होत आहे, आणि 20 वर्ष ते जमा होणार आहे. 10 वर्षांनी आपण फक्त पैसे 10 वर्ष भरतोय, दुसऱ्या पॉलिसीमध्ये ते पैसे 20 वर्ष जात आहे, आणि 20 वर्षानंतर टोटल आपल्याला 1 करोडची अमाऊंट भेटते. आता इन केस आपल्याला काय झालं तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बघा तुम्हाला हा रेड जो मार्क दिसतोय, तुम्हाला इथे स्पष्ट दिसून जाईल हा रेड मार्क. यामध्ये समजा जर मला काय झालं, इथे समजा असं दाखवलंय, समजा 3 वर्षानंतर मला काय झालं तर हे जे पुढचे जे हप्ते आहे, जे की मी 10 वर्ष भरणार होतो, 3 वर्ष तर माझे भरून झाले, आता जे 7 वर्ष उरले ते 7ही वर्षाचे हप्ते टाटा माफ करून स्वतः भरणार आहे, कारण की आपण एक रायडर घेतला होता BPR रायडर, आणि ज्या पण वर्षी समजा आपली डेट झाली म्हणून आपण हे पैसे भरू शकत नाहीये, तर जी पण अमाऊंट आहे ती किती अमाऊंट आहे तुम्ही ते खाली बघू शकताय, 71.86 लाख. हे 5 लाखाच्या प्रीमियमला आहे. तुमचा जो पण प्रीमियम असेल त्यानुसार जी पण रक्कम बनेल ती आपल्या नॉमिनीजला इमिजिएटली मिळते. म्हणजे समजा आपण पॉलिसी काढली आणि 1 वर्षानंतर समजा काय आपल्याला झालं तर पुढचे 9 वर्षाचे हप्ते तर माफ झालेच, सोबत 5 लाखाचा आपण प्रीमियम घेतला होता, त्यामुळे 71,86,000 आपल्या नॉमिनीला इमिजिएटली मिळाले. यावर कुठलाही टॅक्स वगैरे लागणार नाहीये. सोबत पुढचे जे हप्ते आहेत ते तर माफ झालेच आहे, पण जी 1,36,000ची जी इन्कम येत होती, जी दुसऱ्या पॉलिसीत जाणार होती, ती दुसऱ्या पॉलिसीत न जाता ते सुद्धा आपल्या नॉमिनीच्या बँक अकाउंटमध्ये जाणार आहे. जसं की बघू शकता हे 1,36,000 आहे ते आपल्या नॉमिनीला मिळणार आहे, जे की असणार आहे 23.20 लाख, म्हणजे 23,20,000, म्हणजे 71 लाख तर आपल्याला मिळालेच, जे की डेट बेनिफिट. जे 1.36 लाख जे आपल्या दुसऱ्या पॉलिसीत जात होते
ते सुद्धा आपल्याला नॉमिनीला मिळाले, ते झाले 23.20 लाख. आणि जे दुसऱ्या पॉलिसीमध्ये पैसे जात होते मग ती काय थांबली का, तर ती पण थांबली नाही. त्याच्यात सुद्धा एक रायडर इनबिल्ट टाटाने दिला होता, त्यामुळे त्याचे जे पुढचे हप्ते आहे ते पण माफ झाले. म्हणजे 3 वर्षात किंवा 2 वर्षात असा इन्सिडेंट झाला आपण असं धरलं तर आपले 8 हप्ते ते पहिल्या पॉलिसीचे माफ झाले आणि दुसऱ्या पॉलिसीचे 18 हप्ते बाकी आहे जे की ऑटोमॅटिकली जात होते, पण ते सुद्धा जे आहे टाटाने माफ केलेले आहे. आणि त्यामुळे ते मार्केट रिटर्ननुसार आपण बघायला गेलो, समजा 8% जरी पकडले तर त्याची व्हॅल्यू होती 53 लाख. म्हणजे आपल्या नॉमिनीला बेनिफिट मिळाले 71.86 लाख. 1,36,000 प्रमाणे जे इयरली इन्कम होत होती ती पण त्याला मिळाली. आणि या दुसऱ्या पॉलिसीचे रिटर्न आपण पकडले ते पण त्याला मिळाले. म्हणजे टोटल असे 1 करोड त्याला मिळालेले आहे. त्यामुळे जबरदस्त प्लॅन आहे. तुम्ही जर लाईफ कव्हर बघताय म्हणजे आपली लाईफची सिक्युरिटी पण बघताय, तुमचे जे नॉमिनीज आहे आई वडील मुलगा बायको हे आहे त्यांना पण तुम्हाला सिक्युअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी पण नाही. आणि पुढे जाऊन आपल्याला 20 वर्षात काहीच होत नाही आहे तर 1 करोड घेऊन आपण आपले जे ड्रीम्स आहे ते कम्प्लीट करू शकतो. म्हणजे तुम्हाला फिरायला जायचं आहे, मुलाचं लग्न करायचं आहे, शिक्षण करायचं आहे, ज्या पण गोष्टी आहे ते ड्रीम आपण पूर्ण करू शकतोय. त्यामुळे टाटाचा हा एक जबरदस्त प्लॅन आहे. त्यामुळे याची माहिती तुम्हाला दिली. आता तुमच्यावर आहे तुम्हाला कुठला प्लॅन घ्यायचा. पहिला व्हिडिओ तुमची जर इन्कम 5 लाखांपेक्षा जास्त आहे तर टाटाचा जो पहिला प्लॅन जो व्हिडिओ बनवला होता तो पण एक बेस्ट आहे, मी स्वतः काढलेला आहे. आणि जर तुमची इन्कम कमी आहे किंवा तुम्हाला कमी टाइमसाठी 20 वर्षासाठीच पाहिजे आहे तर तुम्ही या प्लॅनसाठी विचार करू शकताय. आता तुम्हाला तुमच्या एजनुसार तुम्हाला किती हप्ता पाहिजे आहे त्यानुसार जर कॅल्क्युलेशन पाहिजे असेल असं तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक टाकेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, त्यावर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देईल. कारण की एवढ्या दिवसापासून तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, अनेकांनी आपलं प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतलंय तर नक्की मी तुम्हाला हे गायडन्स देऊ शकतोय. कारण की मी स्वतः सेबी एम्फी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, ARN होल्डर आहे. नक्की तुम्ही मेसेज करा शुभ सोल्युशन, डायरेक्टली मी तुम्हाला गायडन्स देईल तुमच्या नीडनुसार तुमच्या वयानुसार. आणि पहिल्या प्लॅन बद्दल माहिती पाहिजे असेल तरी कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असेल मग मेडिकल इन्शुरन्स रिलेटेड असू शकताय, फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड असू शकताय, लाईफ कव्हर रिलेटेड असू शकताय, टर्म इन्शुरन्स रिलेटेड असू शकताय, यावर पण माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.